आदिवासी विकास विभागामार्फत आदिवासी विद्यार्थ्यांसाठी नामांकित शाळा ही योजना काढण्यात आली। या योजनेअंतर्गत अमरावती ATCची एक पिंपळदरी तालुका औंढा जिल्हा हिंगोली येथील एक विद्यार्थिनीचा नंबर नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील विठेवाडी इथं इंग्रजी माध्यम शाळेमध्ये नंबर लागला। सदर विद्यार्थिनी ही इयत्ता 9वीमध्ये शिकत असताना विचार करायला गेलं तर 14 वर्षाची वयवर्ष असलेली विद्यार्थिनी प्रेग्नेंट राहिली आणि त्या विद्यार्थिनीची प्रसूती ही जिल्हा रुग्णालय नाशिक येथे करण्यात आली। विचार करा, एखाद्या अल्पवयीन विद्यार्थिनीला जेव्हा ॲडमिट केलं जातं तेव्हा एमर्जन्सी दाखल होते, तर ही गोष्टीची संपूर्ण बाब ही शाळा प्रशासनाने लपवून ठेवली आणि आदिवासी विकास विभागाला अंधारात ठेवलं आणि त्या मुलीची 13 डिसेंबर 2023 रोजी इथे ॲडमिट करण्यात आलं आणि त्यानंतर ही मुलगी ॲडमिट झाल्यानंतर तिला तिची प्रसूती झाली आणि ही बाब अद्यापर्यंत त्यांनी आदिवासी विकास विभागाला कळवली नाही। विचार करायला गेलं तर हा संपूर्ण प्रकार आदिवासी विकास विभागाने लपवून ठेवला आणि या प्रकाराची माहिती अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेला लागतात यांनी या संदर्भात मंत्रालयात जाऊन माननीय सचिव विजयजी वाघमारे साहेब यांना निवेदन दिले आणि या संपूर्ण बाबीची SIT स्थापन करून चौकशी करावी व दोषींना पोस्को कायद्याअंतर्गत आणि ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत यांच्यावर गुन्हा दाखल करावा या संदर्भात आम्ही निवेदन दिले। त्याचबरोबर आज आम्ही नाशिकच्या मेन मुख्यालय अपर आयुक्तांना भेटलो, माळी साहेबांना, त्यांनासुद्धा आम्ही तेच मागणी केली आणि या समितीला आम्ही लवकरात लवकर पोस्को अंतर्गत गुन्हे दाखल करावे यासाठी आम्ही त्यांना निवेदन देण्यात आलं। त्याचबरोबर आम्ही आता जिल्हा रुग्णालयात पाहायला आलो मुलीला, तर मुलगीला 27 तारखेला डिस्चार्ज करण्यात आला। विचार करा, यांनी 13 तारखेला ॲडमिट केलेलं होतं। विचार करा, तेव्हा अधिवेशन चालू होतं, यांनी ही बाब लपवून ठेवली आणि आज 27 तारखेला म्हणजे आज 29 तारीख आहे, 27 तारखेला त्या मुलीचा डिस्चार्ज करण्यात आला आणि तिला हिंगोली जिल्ह्यातील गावी पाठवण्यात आलं। हा पूर्ण निर्दयी प्रकार यांनी लपवून ठेवला। या संपूर्णची SIT चौकशीची स्थापना व्हावी व या मुलीला न्याय मिळेपर्यंत आम्ही थांबणार नाही व या सर्व दोषींवर प्रकल्प कार्यालय कळमनुरी, प्रकल्प कार्यालय कळवण या सर्वांवर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल व्हावा व शाळेची मान्यता रद्द व्हावी यासाठी आम्ही लढा देत आहोत। धन्यवाद।